डायलॉग भारी वाटतो बायका किती बोलतात तर नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मी कलाकार। तर आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे। दर ब्लॉग माझा स्पेशल असतो, पण आज परत ॲक्च्युली का स्पेशल आहे कारण की आज बुधवारचा दिवस आहे आणि आज सुट्टी भेटलेली आहे। सुट्टी का? कारण की आज महाराष्ट्र विधानसभेचा इलेक्शन आहे आणि आज वोटिंग करायची आपल्याला। वोटिंग माझी ॲक्च्युली डोंबिवलीमध्ये नसते, मी आधी मुलुंडला होतो। माझ्या आधार कार्डवर मुलुंडचा ॲड्रेस आहे, तर मुलुंडात मला जावं लागेल तिकडे। आता वाजले 12, तर आपण तिकडे जाऊ पटकन आणि मित्रांना पण भेटू। आपले मुलुंडचे मित्र भेटणार आहे आणि वोटिंग केल्यानंतर मग जाणार मी दादरला, दादर शिवाजी नाट्य मंदिर। का? कारण की आज आहे स्पेशल प्रयोग, नाटकाचा स्पेशल प्रयोग। नाटक कोणता? पाहिले न मी तुला। ते बेसिकली पाहिलं। अरे थांबा थांबा थांबा, ऐक, आ जाओ आ जाओ आ जाओ आता मुद्दा सब सांगतो शांत रहने का। आ जाओ आवाज नहीं करना ऐसा लोग। अच्छा अच्छा रुको रुको। अरे मुला सब लोग यहाँ पे, सब लोग यहाँ पे। हाँ दिख रहा है, सब लोग दिख रहा है अभी है? हाँ अच्छा ठीक, अभी मैं बोलूँगा, अभी आप शांत रहने का, ठीक है। तर मी जातोय शिवाजी नाट्य मंदिर दादरला। तर आज नाटक आहे पाहिले न मी तुलाचा, आणि निखिल जाधवचा माझा मित्र पण आहे, प्रोड्युसर पण आहे। तर आज तिकडे आपल्याला भरपूर मराठी सेलिब्रिटीज लोकांना पण बघायला भेटणार। तर 4 वाजता प्रयोग तिकडे जाणार आहे मी। तर हे आता अचानक मध्ये हे माझ्या बिल्डिंगचे मुलं आली, तर आपण सर्व एक एक नाम बताएंगे। आपका नाम क्या है? अर्शिल। अर्शिल। आपका नाम क्या है? मयंक। आपका नाम क्या है? ओके, आपका नाम? अरे विहू दिख ही नहीं रहा मेरा, विहू। हाँ विहू, हाँ। और ये पीछे अर्जुन, उसके बाजू में रुद्र, उसके बाजू में ईशान। या सगळे हृदयचे फ्रेंड्स आहेत। आज हृदय ॲक्च्युली ऊपर है, वहाँ पे आराम कर रहा है। तर अपन अर्जुन भी है, तो अपन सब लोग गणपति बप्पा मोरया बोलेंगे एक बार, ठीक है? 3, 2, 1 गणपति बप्पा। तर मित्रांनो, फटाफट डोंबिवली स्टेशनला पोहोचलो मी, कारण की मला लवकरात लवकर मुलुंडला पोहोचायचं होता। का? कारण की मला अंदाज नव्हता की तिकडे वोटिंगसाठी लाईन किती असणार, आणि जास्त लाईन असणार तर जास्त वेळ लागणार, आणि मला कसंही श्री शिवाजी नाट्य मंदिर पोहोचायचं होतं। कारण की आजचं नाटक जो आहे माझ्यासाठी खूप 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 इम्पॉर्टंट होता। मग फायनली मुलुंडला पोहोचलो, तिकडे 391ची बस पकडली। बस पकडून मी लगेच पोहोचलो सेंटरला, आणि माझी शाळा श्री दशमेश पब्लिक हायस्कूल ती माझी सेंटर होती, तिकडे गेलो आणि नशिबाने लाईन जास्त नव्हती। फटाफट माझी वोटिंग झाली आणि मी भूक लागली होती म्हणून एक छोटा नाश्ता केला। हा माझं लहानपणापासून जे छान नाश्ता सेंटर आहे एक, तर नाश्ता झाल्यानंतर मी फटाफट परत बस पकडली आणि परत बस पकडून मी पोहोचलो मुलुंड स्टेशनला। मित्रांनो, फायनली मी पोहोचलो श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह। प्रत्येक कलाकारासाठी ते नाट्यगृह म्हणजे ना त्याचं दुसरं घर असतं। मित्रांनो, मी माझ्या घरी पोहोचलोय आणि पाहिल्याने मी तुला जो नाटक आहे त्यासाठी जी अरेंजमेंट केली होती बघा, काय जबरदस्त अरेंजमेंट आहे। आतमध्ये पण जाऊन बघू की कोणकोणते सेलिब्रिटीज आलेत। मी खूप एक्साइटेड मित्रांनो। तर बॅक स्टेजला मी एंट्री केलेली आहे आणि निखिल थोडा बिझी आहे, आणि मी आता जस्ट काही ॲक्टर लोकांना पाहिले। दुनियादारीमध्ये एक कॅरेक्टर आहेत, त्यांचं नाव मला जास्त माहीत आहे पण ते चेहऱ्याने मी त्यांना ओळखतो। आणि जे कलर्स मराठीवर आय थिंक सो श्री स्वामी समर्थ जे करतात, जे मेन लीड आहेत, त्यांना पण जस्ट आता पाहिलं आहे मी। हेमंत दादा पण आले तिकडे आता। तर बेसिकली आता तयारी खूप मजबूत चालू आहे आणि तयारी झाली फायनली की आता आय थिंक 4-4:30ला प्रयोग चालू होणार, आणि मग प्रयोगानंतर बघू की अजून किती सेलिब्रिटीज येणार आहे आणि त्यांना व्हिडिओ काढणार मी। आय डोंट थिंक सो बिंग अ प्रोडक्शन, मी प्रोडक्शनमध्ये नाही आहे, मी फक्त निखिलचा मित्र आहे म्हणून मी इकडे येतो। तर मला असं वाटतं पर्सनली त्यांना जाऊन असं डिस्टर्ब करणे सेलिब्रिटीला आवडणार नाही, आणि आपण ट्राय करू की त्यांचे व्हिडिओ काढू
आणि तुम्हाला दाखवतो एक्झॅक्टली प्रयोगामध्ये आज स्पेशल प्रयोगामध्ये काय काय मज्जा होणार आहे. ठीक आहे. आणि हां, मोस्ट इम्पॉर्टंट मी वोटिंग केलेली आहे, माझं वोटिंग झालेलं आहे. ओके. तर आज एक जबाबदारी पूर्ण केलेली आहे आणि आज एक रंगमंचाची जबाबदारी जी आहे ती ॲज अ कलाकार मी शिकतोय. मी कलाकार, छोटा कलाकार आहे पण चालू आहे माझं ॲज अ छोटा कलाकार. सध्या मी आता आलो आहे रंगमंचावर. मी इकडे येतो, मला खूप बरं वाटतं आणि आज परत हा नाटक बघणार आहे. परत हे नाटक बघताना मला वेगळे एक्सपिरियन्स भेटणार. प्रत्येक वेळी नाटक बघताना काही ना काही नवीन शिकायला भेटतं. ठीक आहे. तर चला मित्रांनो, जास्त टाईम न वेस्ट करता तुम्हाला दाखवतो नाटकामध्ये काय मजा होणार आहे, काय गंमत होणार आहे. चला मित्रांनो, हे आहे आमचे अंशुमन दादा. यांना इंट्रोडक्शनची गरज नाही आहे. ऑलरेडी त्यांच्यासोबत भरपूर सेलिब्रिटीज आले होते. तर जसं की राजेश भोसले सर, अक्षय मोदावतकर सर, जे स्वामी समर्थांची भूमिका केली आहे. त्यानंतर सगळं तुम्हाला बाईट्स देतो, पण आधी तुम्हाला सेट दाखवतो की म्हणजे प्रयोगाच्या आधी सेट कसा लावतात, सेटला कसं त्या रीतीने म्हणजे कोणत्या पद्धतीने सेट करतात. एकदम ओरिजिनल ऑथेंटिक वाटलं पाहिजे सेट. हा पूर्ण सेट पाहिल्याने मी तुला पूर्ण मी आज पहिल्यांदा स्वतः पण एकदा जवळून बघतोय. आणि मित्रांनो, हे जे समोर दिसतं ना तुम्हाला, हे जे एक बाल्कनी बघा, छोटीशी एक बाल्कनी आहे, त्यामध्ये त्यांनी असं चित्र तयार केलं असं वाटतं की खरंच तिकडे बिल्डिंग लांब आहे, पण ते ॲक्च्युली फोटो लावलं आणि खूप रिअल वाटतंय ते. तर मित्रांनो, सेट बघून झालेला आहे. हे बघा, राईटला आहेत राजेश भोसले सर, ज्यांनी दुनियादारीमध्ये काम केलेलं आहे. अंशुमन दादांची बायको आहे येलो ड्रेसमध्ये, प्लस आमची PR टीम आहे. आणि एकदम मागे थोडंसं मला वाटतं निखिलच्या मागे अक्षय मोदावतकर सर आणि सर हे जे व्हाईट शर्टमध्ये आहेत, ह्यांचं तर स्पेशल इंट्रोडक्शन मित्रांनो. ह्यांचा मी बाईटसुद्धा घेतलेला आहे, पण सगळ्या बाईट्स तुम्हाला नंतर दाखवतो. पहिलं तुम्हाला नाटक दाखवतो काय एक्झॅक्टली, नाटकाची मजा घेऊया. नंतर तुम्हाला एक एक बाईट पूर्णपणे हा व्हिडिओच्या एंडमध्ये भेटतील. असं काही नसतं का? अरे शेंगदाण्याची पुडी नाही आणली ना, पाच करतो बोल. तर मित्रांनो, नेहमी मी नाटक हे जे पाहिलंय ते पुढून पाहिलंय ॲज अ प्रेक्षक, पण आज मी हा नाटक पूर्ण बॅकस्टेजने पाहिलंय. खूप भारी वाटलं मित्रांनो. आणि मित्रांनो, हे बघा, सुमुख चित्राने पण चांगली एक अरेंजमेंट केली होती. सगळ्या सेलिब्रिटीसाठी एक चांगली ट्रॉफी रेडी केली होती आणि नाटक पण खूप सगळ्यांना आवडत होतं आणि सगळ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे. या सुमुख चित्रासाठी किंवा ही नाट्य निर्मिती प्रेक्षकांसमोर घेऊन येण्यासाठी ज्यांचा सगळ्यात मोठा हातभार आहे त्या मनोहर जगताप, CEO ऑफ आर्यन्स ग्रुप, त्यांना मी मंचावर येण्याची विनंती करते. तसेच आज आपल्यामध्ये नाट्य निर्माते श्री प्रसाद कांबळे उपस्थित आहेत, त्यांनाही मी मंचावर येण्याची विनंती करते. मित्रांनो, मिस्टर मनोहर जगताप हे बेसिकली निखिल जाधव माझा मित्र, त्याचा बॉस आहेत. कारण की सुमुख चित्र आणि आर्यन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज ह्याचे मालक आहेत हे. आणि सोबत इन्व्हाइट केलेले प्रसाद कांबळी सरांना, मालवणी नाट्य सम्राट मच्छिंद्र कांबळी सर, ह्यांचे सुपुत्र मिस्टर प्रसाद कांबळी, आणि त्यांच्यासोबत होते विजय निकम सर. विजय निकम सर ज्यांना आपण भरपूर सारे पिक्चरमध्ये पाहिले आहेत, मोर्या पिक्चरमध्ये पाहिलं आहे. आता सध्या त्यांची एक लेटेस्ट वेबसिरीज पाहिली होती मी, ताजा खबर भुवन बामची, त्याच्यामध्ये त्यांचे वडिलांचं काम केलेलं आहे. भरपूर म्हणजे भरपूर मराठी हिंदी पिक्चरमध्ये भरपूर काम केलेलं त्यांनी आणि ते मला पर्सनली भेटले सुद्धा होते. आणि मित्रांनो, मी सांगतो, इतकं झिरो ॲटिट्यूड मॅन आहे ना, तुम्हाला काय सांगतो. आणि इतकं प्रेमाने माझ्याशी बोलले ते. बाहेर शिवाजी मंदिराच्या बाहेर भेटलेले मला. त्यांना बोललं, सर तुमची तिकीट रेडी आहे, आणि मला त्यांना त्यांची तिकीट द्यायची होती. खूप हंबल होते ते. आणि सेकंडली मनोहर जगताप सर, ते सुद्धा मला भेटले. त्यांनी सांगितलं, शैलेंद्र व्लॉग्स करतो, तू छान करतो. मी आय वॉज सरप्राईज की माझे व्लॉग्स ते बघतात. तर सरांना बोला, सर तुम्ही कुठे पाहिलात? सर बोलले, अरे तुझ्याबरोबर फेसबुकला आहे ना मी. सर सुद्धा बघा इतक्या मोठ्या लेवलला पण माझे व्लॉग्स त्यांनी बघितले आणि मला खूप बरं वाटलं यार. कुठे ना कुठे यार मी खूप लकी आहे. आणि सेकंडली हे बघा, ह्यांना पण इन्व्हाइट केलेलं आहे, अक्षय मोदावतकर सर. ह्यांनी श्री स्वामी समर्थांची रोल केलेला आहे. मी ॲक्च्युली ती सिरियल बघत नाही, मी स्वामींचं बघतोय पण ती सिरियल जास्त बघत नाही. किंवा त्यांचे छोटे मोठे कोणते रील्स वगैरे आले किंवा कोणता असा व्हिडिओ समोर आला तर ते नक्कीच बघतो मी. तर ह्या सगळ्यांचा सन्मान झालेला आहे मित्रांनो.
आणि प्रोग्राम पुढे आता खूप अजून भारी होणार आहे, कारण की मी काही लोकांचे बाईट्स घेतलेले आहेत, ते तुम्हाला दाखवतो. इतका अप्रतिम नाट्यप्रयोग बघितल्यानंतर मॅडम म्हणाले तसं जरा औपचारिक सोहळा अगदीच मी अंशूच्या घरात आहे का माझ्या घरात आहे असं वाटायला लागलं होतं. खूप भांडून मग नंतर संध्याकाळी भांडण मिटून कॉफी पितोय असंही वाटत होतं मध्येच. इतका अप्रतिम प्रयोग झाला, इतका अप्रतिम प्रयोग झाला. पण ठराविक 8, 10, 15 नाटकं आयुष्यात करणाऱ्या आमच्यासारख्या माणसांपेक्षा ज्या व्यक्तीने अख्ख्या महाराष्ट्राला भयंकर आनंद दिला आणि त्या व्यक्तीचा एक सुपुत्र ज्याने तोच वसा पुढे चालू ठेवलाय. मी ह्या सगळ्या प्रयोगातल्या सगळ्या टीमला शुभेच्छा चिंतितो आणि आमचा मित्र प्रसाद कांबळी यांना विनंती करतो की खऱ्या अर्थाने हे स्टेज आज तुमच्यासाठी आहे आणि तुमचे शब्द ऐकायला हा सोयपूर्ण उत्सुक आहे. कृपया यावे. मॅडम सॉरी, तुमची परवानगी न घेता मी सॉरी. एकतर प्रयोग खूप होऊन 4 तास आता वाढला येतील. मी खूप कमी बोलतो, पण मी याच्या मुहूर्ताला पण होतो. अंशुमन आणि सुनील हरिश्चंद्रचं नाटक म्हणून खूप चांगला एक वेगळा प्रयोग आहे. मला वाटतं कॉमेडी आणि त्याचे जे काही 2 मेंदू 1 मेंदू हा जो प्रकार आहे जरा थोडा आवडीचा प्रकार आहे. पण सुनीलचं कौतुक, सगळ्या टीमचं कौतुक, हेमंत, सुवेदा आणि अंशुमन ॲज युजल त्याचं मी फॅन आहेच. आणि आता जसं त्या म्हणाला की 3 महिन्यामध्ये 25 प्रयोग झाले, रौप्य महोत्सवी प्रयोग झालाय, तर पुढच्या 9 महिन्यांमध्ये म्हणजे पुढच्या 22 ऑगस्टला याची 100वी सेंचुरी हो. आणि तेव्हा मित्रांनो आता वेळ झाली आहे तुम्हाला बाईट्स दाखवण्याची. 2 लोकांचे बाईट्स घेतलेत मी. एक तर माझे खूप खास आहेत आणि दुसरे जे मला पहिल्यांदा भेटले, मी त्यांना मोठ्या पडद्यावर पाहिलंय, पण आत्ता जेव्हा समोर मला भेटले मला वाटलं नव्हतं की इतकं जबरदस्त मला ते इंटरव्ह्यू देतील. मित्रांनो खूप खास व्यक्ती आहे, तुम्ही स्वतः बघा. तर नमस्कार मित्रांनो, ह्यांची ओळख करून देतो. सरांचं नाव मकरंद पाध्ये. तर आणि मी बघितलं तेव्हा मला कुठे बघितलं तेव्हा मला लक्षात आलं की सर धर्मवीर 1 आणि धर्मवीर 2 मध्ये बाळासाहेब ठाकरेंची भूमिका त्यांनी केलेली. सर माझा छोटा युट्यूब चॅनल आहे, मी स्वतः एक कलाकार पण आहे. सर तुमचे 2 शब्द मला असं वाटतं, तुमचा 2 मिनिटाचा एक्सपिरियन्स मला असं वाटतं तुमचा आशीर्वाद मला लाभेल सर. तुमचे धन्यवाद. पाहिले ना मी तुला हे नाटक मी आता बघितलं. सुनील हरिश्चंद्रने लिहिलेलं नाटक आहे आणि अप्रतिम नाटक लिहिलं आहे आणि दिग्दर्शनही तितकंच चांगलं केलेलं आहे आणि अतिशय उत्कृष्ट कामं केलेली आहेत. अंशुमन विचारे, हेमंत पाटील आणि आमची सुवेदा खूप खूप अप्रतिम काम केलेलं आहे. नाटक आपल्या घरातलं नाटक आहे, त्यामुळे सगळ्यांना आवडेल असं नाटक तुम्ही आवर्जून बघा. माझी खूप इच्छा आहे की सगळ्यांनी म्हणजे नवरा बायको दोघांनीही हे नाटक आवर्जून बघावं, एकत्र बघावं. इतकं चांगलं नाटक आहे आणि ते त्यासाठीच बघावं की जे काय नक्की त्याच्यात आहे, नवरा बायकोनीच का बघावं, तर ते त्याचं कारण हे नाटक पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल. खूप अप्रतिम नाटक आहे, बघा. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच तुमचे 2 मिनिटं दिल्याबद्दल सर. आशीर्वाद छोटा कलाकार आहे सर, तर आता म्हणजे बेस्ट विषय ते मी पण शिकतोय सर आणि खूप मला पण इच्छा आहे काहीतरी करायची. बघू आता काहीतरी गणपती स्वामींचा पण. याला पण खूप शुभेच्छा आणि तुमच्या युट्यूब चॅनलला पण खूप शुभेच्छा. युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हो सर, थँक्यू. मग कसे वाटले सर? मी ॲक्च्युली विचार केला की अक्षय सरांचा पण बाईट घेऊ, पण ते बिझी होते. पण मी माझ्या खास माणसाचा बाईट घेतलेला मित्रांनो, हेमंत पाटील सर. कसं काय वाटलं? काय ना, मला मस्त वाटलं सर. तुम्ही एवढी एनर्जी आणता कुठून सर? व्हिडिओ करताय का? आम्ही व्हिडिओज करतो. हा, मी एनर्जी आणतो, येते म्हणजे आणतो. तिचा स्त्रोत कळला की कळव. नाही म्हणजे स्टेजवर ते डायलॉग भारी वाटतो. बायका किती बोलतात.
हेमंत सर थँक्यू. तुम्ही ऍक्च्युली मी तुम्हाला भेटलो नव्हतो व्यवस्थित, तुम्ही भेटलेच नाही. तुम्ही खूप दिवसांनी आले, खूप ऍक्च्युली तुम्हाला मी आज बेस्ट ऑफ लक करायला आलोय आणि कॉंग्रॅच्युलेट करायला की तुमचा 25वा प्रयोग झालेला आहे. 100 प्रयोग पण होऊन दे. मग आपण हजर असणार, अजून मजा करू. आणि हेमंत सर खूप हंबल आहेत सिरियसली. हास्य तर मी त्यांना पाहिलं होतं, म्हटलं यार आता खूप हंबल आहेत सर. म्हणजे मी माझ्यासारख्या छोट्या कलाकाराला पण त्यांनी असं दिलेलं आहे. म्हणजे थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. असं काही नाहीये. माणसाला माणूस भेटला की त्याने माणसासारखंच वागावं, एवढंच मला वाटतं. थँक्यू सर. आशीर्वाद असू द्या. काय आशीर्वाद नाही मोठा नाही, मी उगाच बदनामी करू. नाही चला भेटूया. तर मित्रांनो आजचा दिवस संपलेला आहे. 9 वाजले मित्रांनो. तर फायनली आजचा दिवस चांगला गेलाय माझा, कारण की आज वोटिंग पण होतं. मुलुंडला गेलो. मुलुंडला गेल्यानंतर मला खूप सारे मेमरीज, प्रत्येक वेळी मुलुंडला जातो तर मी फ्लॅशबॅकमध्ये जातो, नेहमी फ्लॅशबॅकमध्ये जातो. माझा बालपण, प्रत्येक गोष्टी मला तिकडे म्हणजे काय सांगू तुम्हाला, एक फिलिंग्स वेगळे असतात त्यासाठी मला. नंतर मग शिवाजी मंदिरमध्ये आलो. आज म्हणजे नाटकसुद्धा बघितलं, पण नाटक आज बॅकस्टेजने पाहिलं मी जास्त. आणि बॅकस्टेजने बघितल्यानंतर मला भरपूर जेव्हा कलाकारांना बघतो, जेव्हा मी इकडे येतो ना मित्रांनो, तुम्हाला माझ्या मनातलं काहीतरी सांगतो मी. तर मला ना हळूहळू माहीत आहे आत्ता असं वाटतं आहे की मी ह्या नाटक क्षेत्रासाठी ना खूप कमिटेड झालो आहे. म्हणजे असं वाटत होतं की यार मी विचार केला नव्हता की मी हे सगळ्या गोष्टी करणार, ह्या सगळ्या गोष्टी अनुभव करणार मी. पण मी आता कुठे ना कुठे माझं कमिटमेंट लेवल वाढत चाललं आणि मला असं वाटतं आहे की येणाऱ्या 3 ते 4 वर्षात मलासुद्धा ह्या लेवलला पोचायचं आहे. मलासुद्धा म्हणजे कुठे ना कुठे माझी एक ओळख बनवायची आहे. मला काही माहीत नाही ॲट द एज ऑफ 37 मी कोणती रिस्क घेतो आहे. पण मित्रांनो आई शपथ सांगतो, मला खूप 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 बरं वाटतं आहे. कारण की अरे यार 15 वर्ष पण जॉब करतो यार. मी जॉबला मी निगेटिव्ह बोलत नाही आहे, पण कुठे ना कुठे यार मनाला मारून आपण जे जगतो ना, कुठे ना कुठे मला असं वाटतं आज कंपनी CEO असेल ना, तो जर उद्या नसेल या जगात तर काय होणार माहिती आहे का? लोक 1-2 दिवसात विसरून जाणार. त्याचे आजूबाजूचे लोक असणार, त्यांच्या लक्षात असणार तो. पण एक छोटा कलाकारसुद्धा असेल ना, जर उद्या तो जगात नसेल, त्याची कला आयुष्यभर म्हणजे तो मेल्यानंतर पण लोक त्याला बघतात. भले छोटा असेल मोठा असेल, म्हणजे ते TV चा कलाकार असेल, तो नाटकाचा कलाकार असेल, मूवीचा कलाकार असेल किंवा बॅकस्टेज करत असेल, पण त्याची छाप असते त्यांच्या प्रेक्षकांपर्यंत नेहमी. तो असेल तेव्हा पण, तो नसेल त्याच्यानंतर पण त्याची छाप त्याच्या प्रेक्षकांना, त्याच्या फॅन बोलू शकतो किंवा त्याचे चाहते बोलू शकतो, त्यांच्या मनावर राहतं नेहमी. आणि मला पर्पसली ह्या कारणासाठीच नाटक करायचं आहे. मला असं वाटतं कुठे ना कुठे माझी कुठे ना कुठे आयडेंटिटी राहिलेली आहे आणि मनात माझ्या खूप उत्सुकता आहे की मला हे करायचं आहे. मी तुम्हाला बोलतो ना, आज मी थिएटरमध्ये बोलतो, शिवाजी मंदिरमध्ये बसलो आहे मी, आणि मला इतकं वेगळं वाईब्स भेटतात इकडे, एक पॉझिटिव्ह वाईब्स, आणि खूप ऊर्जा निर्माण होते माझ्या आतमध्ये की यार सोडायचं नाही आहे यार. तर मित्रांनो आपण भेटलो मकरंद सरांना, ज्यांनी धर्मवीर 1 आणि 2मध्ये बाळासाहेबांची भूमिका केलेली. आपण जे बघितलं प्रत्येक त्या ते इतके हंबल होते. आणि आपले हेमंत पाटील सर प्रत्येक वेळी जे भेटतात मला ते नेहमी सर संबोधित करतात. सर इतके हंबल आहेत. मला असं वाटतं यार सिरियसली नाटक करावं तर असा भूमिका करताना असं वाटायला पाहिजे की यार काय कलाकार आहे. पण जेव्हा नाटकाच्या बाहेर आला तर तो प्रत्येक माणसे तेवढंच प्रामाणिकपणे, तेवढंच हंबलपणे, तेवढा नम्रतेपणे जो भेटतो ना, मला असं वाटतं हे माणूस की यार ग्रेट आहेत ही लोकं. आणि सेकंडली मी फोटो तुम्हाला दाखवतो. मी ह्यांना पण भेटलो. कलर्स चॅनलवर स्वामी समर्थांची भूमिका करतात हे अक्षय सर. मी जास्त त्याच्याशी बोलू शकलो नाही, पण त्यांच्याबरोबर फोटो टाकला आहे मी, कारण की त्यांच्यावर फोटो काढणारे भरपूर लोकं होती आणि खूप बरं वाटलं. कारण की मला असं वाटलं स्वामींची भूमिका ते करतात, कारण की स्वामींची पूर्ण कृपा त्यांच्यावर आहे. कारण की हा एक खूप म्हणजे स्वामी कसे होते एक्झॅक्ट लोकांना आपण फक्त फोटो पाहिले, पण त्यांची डायलॉग डिलिव्हरी, ते कन्व्हिक्शन जे बोलतात, ज्या कन्व्हिक्शनने ते डायलॉग बोलतात, आणि असं वाटतं प्रत्यक्ष स्वामीच बोलत आहेत. आणि ते जेव्हा कोणती रील करतात, त्यांचा कोणताही व्हिडिओ पण बघतो तर असं वाटतं यार स्वामी आपल्याला काहीतरी सांगतायत आपल्या आयुष्यात. तर मित्रांनो आजचा दिवस माझा खूप मस्त गेलेला आहे आणि होप करतो की मी स्वतः पण होप करतो की तुम्हाला पण मी चांगले ब्लॉग देऊ. ब्लॉग करण्याचा माझा फक्त एकच हेतू आहे की मी तुम्हाला चांगले एक्सपिरियन्स देऊ. माझ्या लाईफमध्ये जे घडतं आहे, ऑब्व्हियसली एक कॉमन मॅनची लाईफ आहे माझी, खूप सिम्पल लाईफ जगतो मी, आणि ॲट द सेम टाईम तुम्ही स्वतः पण रिलेट करणार. मी फक्त एकच प्रयत्न करतो मित्रांनो, मी माझ्या स्वप्नांसाठी लढणार.
मी आज 37 आहे, 47 होऊ दे, 57 होऊ दे, 67 होऊ दे, 87 होऊ दे, 97 होऊ दे, आणि मी बोलतो की मी जगणार यार, मला मरायचं नाही आहे, मी जगणार, 100पर्यंत जगणार मी, पण जोपर्यंत आहे तोपर्यंत स्वतःच्या स्वप्नांसाठी लढणार, आणि मला जे करायचं आहे ते मी करणार म्हणजे करणार. फक्त तुमचा आशीर्वाद पाहिजे, आणि तुमचे ब्लेसिंग्स पाहिजे, मला तुमचा आशीर्वाद पाहिजे. कधी कधी बोलता फंबल करतो, पण काय फिलिंग्स जेव्हा बाहेर येतात ना तर काही सुचत नाही काय बोलायला पाहिजे. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग इथे संपूया, ठीक आहे. नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करू. आपण बघू, आता पुढे स्पर्धा आहेत, प्रयोग करायचे आपल्याला, त्यामध्ये काय वेगळे एक्सपिरियन्स आहेत, ठीक आहे. तर मित्रांनो, थँक्यू व्हेरी मच. पुढचे ब्लॉग तुम्हाला येत राहतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.